स्कॉलरशिप परीक्षा म्हणजेच ज्याला आपण शिष्यवृत्ती परीक्षा म्हणतो, इयत्ता 5वी साठी. या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2023 मध्ये जो पेपर घेतला गेला मराठी माध्यमासाठी, मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका आहे. हा जो पेपर घेतला गेला 2023 मध्ये, या पेपरमधला आपण काय करणार आहोत तर तृतीय भाषा म्हणजेच इंग्रजी या विषयाची जे प्रश्न आहेत, या विषयाचे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत. तुमच्यासमोर ही जी प्रश्नपत्रिका आहे ही 2023 या वर्षाची आहे आणि मराठी माध्यमाची ही प्रश्नपत्रिका आहे. तर आपण काय करूया, या प्रश्नपत्रिकेतले जे प्रश्न इंग्रजी विषयासाठी विचारले गेलेत त्यांना आपण सोडवूया. ठीक आहे. तर पहा, तुमच्या समोर आहे पहिला प्रश्न. प्रश्नाला व्यवस्थित वाचून घेत चला, जेणेकरून उत्तर देताना चूक होणार नाही. काय आहे पहा, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. खालचे जे सेंटेन्स आहेत, जी वाक्य आहेत, त्यासाठी एक करेक्ट ऑप्शन या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर पहा बरं, वाक्य काय आहे, फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर. फेब्रुवारी फॉलोज डॅश डॅश इन द कॅलेंडर इयर. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे जानेवारी. प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, जानेवारी. दुसरा प्रश्न पहा, हाऊ मेनी मिस्टेक्स ऑफ कॅपिटलायझेशन आर देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खालचं जे हे वाक्य आहे, राजू सेज व्हॉट अ गर्ल लाईक स्मिता वर्किंग इन अ शॉप. या वाक्यामध्ये कॅपिटलायझेशनच्या काय काय चुका आहेत ते आपल्याला शोधायच्या आहेत. तर आपण पाहिलं तर या ठिकाणी या वाक्यामध्ये माझ्या मते 2 चुका या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. पहिली चूक पहा बरं, या ठिकाणी आहे हा जो डब्ल्यू आहे ना, हा कॅपिटल असायला हवा. आणि त्यानंतर स्मिता या शब्दाचा जो पहिलं अक्षर आहे ते कॅपिटल असायला पाहिजे, कारण हे जे आहे हे नाऊन आहे, बरोबर की नाही, प्रॉपर नाऊन आहे. म्हणून या वाक्यामध्ये वाक्याची सुरुवात ही कॅपिटल अक्षराने होते आणि जे प्रॉपर नाऊन असतात त्यांचं पहिलं अक्षर हे कॅपिटल लिहावं लागतं. म्हणून या ठिकाणी या वाक्यामध्ये आपली 2 चुका मला या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न पहा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. एक बरोबर उत्तर आपल्याला शोधायचं आहे, करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचं आहे. माय नंबर इज 20. माय नंबर इज 20 इन द रो. रांगेमध्ये माझा नंबर 20 आहे. सो आय एम डॅश डॅश इन द रो. तर मी रांगेमध्ये कितवा आहे, रांगेमध्ये मी उभा आहे, त्यामध्ये मी 20व्या ठिकाणी उभा आहे. तर माझा रांगेमध्ये नंबर कितवा असणार आहे, म्हणजेच 20वा असणार आहे, बरोबर की नाही. तर या 20वा याला आपण काय म्हणतो, त्याला ऑर्डिनल नंबर्स म्हणतात, बरोबर की नाही, ऑर्डिनल नंबर्स. तर या रांगेमध्ये मी कोणता असणार आहे, तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे 20th, बरोबर की नाही. 20 नाही, 20 म्हणजे फक्त 20 झाले, 20 म्हणजे फक्त 20 झाले. आणि 20th सुद्धा नाही, 21st म्हणजे 21वा सुद्धा नाही. तर आपण असणार आहे या ठिकाणी 20th म्हणजे 20वा, बरोबर की नाही, 20वा आपण असणार आहे. मग अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला, पुढचा प्रश्न काय आहे पहा, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. एक योग्य पर्याय शोधायचा आपल्याला वाक्य पूर्ण करण्यासाठी. टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स म्हणजे खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक अल्टरनेटिव्ह पर्याय शोधायचा आहे. पुढे पहा, ही ब्लिंक्स हिज डॅश डॅश. ही ब्लिंक्स हिज डॅश डॅश. ब्लिंक करणे म्हणजे काय, उघडझाप करणे. ब्लिंक करणे म्हणजे काय, उघडझाप करणे. तर पहा, टोजला आपण उघडझाप करतो का, टोज म्हणजे बोट, अंगठा, बोट यांना आपण उघडझाप करतो का, नाही करत. इयर्स आपण उघडझाप करतो का, आपण नाही, आपण हत्ती आहोत, बरोबर की नाही, आपण हत्ती नाहीये, आपण कानांची उघडझाप करीत नाही. नाकाची करतो का आपण उघडझाप, नाही करीत. मग आपण कशाची उघडझाप करतो, तर आईची करतो, म्हणजे डोळ्यांची करतो. मग काय असणार बरोबर उत्तर, बरोबर उत्तर असणार ऑप्शन नंबर 4, ही ब्लिंक्स हिज आईज, बरोबर की नाही, ही ब्लिंक्स हिज आईज असं या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, ओके. चला, पुढचा प्रश्न पहा बरं. पुढचा प्रश्न काय आहे, 5वा प्रश्न. आयडेंटिफाई द शेप. शेप आपल्याला आयडेंटिफाय करायचं. आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे.
आयडेंटिफाई द गिवन शेप इन द पिक्चर. म्हणजे खालचं जे पिक्चर आहे, जे चित्र आहे, त्यामध्ये आपल्याला जो शेप दिलाय, जो आकार दिलाय, तो आपल्याला शोधायचा. त्याचं नाव आपल्याला शोधायचंय. चूज द करेक्ट ऑप्शन. खालच्या ऑप्शन मधून आपल्याला त्याचं नाव शोधायचं. या आकारासाठी आपण त्याला काय म्हणतो? मराठीमध्ये आपण त्याला शंकू म्हणतो. मग आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पहिला ऑप्शन पहा, कोन. हे आहे क्यूब, हे आहे ट्रायंगल आणि हे स्पेअर. कोणता आहे सांगा बरं? तर या ठिकाणी कोन हा जो आहे ना, कोन, आईस्क्रीमचा कोन माहिती की नाही तुम्हाला? बरोबर की नाही? आईस्क्रीमचा कोन असा असतो ना, तर याला आपण कोन असं म्हणतो. तसंच आहे ना हे ऑप्शन, ठीक आहे नाही? तर तसाच आकार आहे हा, कोन म्हणतात त्याला. बरं, स्पेअर म्हणजे काय? स्पेअर स्पेअर म्हणजे अशा सर्कल सारखं असतं, परंतु पूर्णपणे गोल, चारही बाजूनी गोल. म्हणजे काय? जसं आपला फुटबॉल पूर्ण गोल असतो, है की नाही? फक्त असंच असेल तर ते सर्कल झालं, परंतु पूर्ण गोल असेल, जसं फुटबॉल पूर्ण गोल असतो, बरोबर की नाही? तर ते झालं स्पेअर. ओके. त्यानंतर आहे क्यूब. क्यूब आपण कशाला म्हणतो? क्यूब कशाला म्हणतो? असा जो आकार असतो ना, त्याला क्यूब असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर चौथा आहे ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, बरोबर की नाही? मग आपलं आहे या ठिकाणी अचूक उत्तर ऑप्शन नंबर 1, कोन. ओके. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. पुढचा प्रश्न, पुढच्या प्रश्नामध्ये आपण पाहूया. हा 6वा प्रश्न. ऑब्झर्व द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पिक्चरला ऑब्झर्व करायचं, जो चित्र आहे त्याला ऑब्झर्व करायचंय, म्हणजे पाहायचं व्यवस्थित, आणि अचूक पर्याय शोधायचा आहे. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे अचूक पर्याय शोधायचा. देर इज अ काऊ डॅश डॅश द ट्री. देर इज अ काऊ डॅश डॅश द ट्री. आता या ठिकाणी काऊ म्हणजे गाय बसलेली आहे, परंतु झाडाच्या कुठे बसली पहा बरं ती. डॅश डॅश द ट्री म्हणजे झाडाच्या कुठे बसली? वरती बसली, बाजूला बसली की खाली बसली? या ठिकाणी आपल्याला सावली दिसते, बरोबर नाही? एवढी सावली आहे, सावलीला बसली, झाडाखाली बसली, बरोबर नाही? झाडाखाली बसली. तर खाली या शब्दासाठी काय अल्टरनेटिव्ह आहे, काय पर्याय आहे बरं? तर या ठिकाणी आहे अबो. अबो म्हणजे काय? तर अबो म्हणजे वर. अबो म्हणजे वर. त्यानंतर ओव्हर. ओव्हर म्हणजे काय? ओव्हर म्हणजे सुद्धा वर, परंतु कसं वर? समजा या ठिकाणी एक टेबल आहे, बरोबर की नाही? हा टेबल आहे. टेबल आहे, टेबलवर एक वस्तू ठेवलेली आहे, टेबलवर चिकटलेली. ती चिकटून म्हणजे टेबलवर ठेवल्यावर ती चिकटणारच ना टेबलला, म्हणजे स्पर्श झालेला आहे त्या वस्तूचा टेबलवर, त्याला आपण म्हणू ॲबोव, बरोबर की नाही? परंतु एखादी अशी वस्तू आहे, खाली टेबल ठेवलेला आहे आणि वरती हवेमध्ये लटकलेली आहे की नाही? समजा काहीतरी असं लटकलेलं आहे छताला, तर ही जी वस्तू आहे ना, याला म्हणायचं ओव्हर. ओव्हर, ओव्हर द टेबल, आणि ही आहे अबोव द टेबल. एखादी वस्तू एखाद्या वस्तूच्या वरती असेल, परंतु त्या गोष्टीला स्पर्श झालेला असेल तर ॲबो म्हणायचं, आणि स्पर्श झालेला नसेल किंवा वरती अशी घोंगावत असेल, फिरत असेल किंवा वरती लटकलेली असेल तर त्याला ओव्हर म्हणायचं. ठीक आहे. तर हा आहे वर. ॲबो म्हणजे वर आणि ओव्हर म्हणजे वर. अंडर म्हणजे खाली. अंडर म्हणजे खाली, आणि इंटू म्हणजे आत किंवा मध्ये, हो की नाही? मध्ये. या ठिकाणी एखादा बॉक्स आहे, बरोबर की नाही? हा बॉक्स ठेवलेला आहे आणि एक बॉल फेकला, बॉल फेकला आणि याच्यात आता तो पडणार आहे, तर त्याला इंटू म्हणायचं. आणि बॉक्समध्ये ऑलरेडी जर तो असेल तर त्याला इन म्हणायचं, बरोबर की नाही? इंटू आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं की काऊ आपली कुठे बसलेली आहे? अंडर. अंडर. मग अचूक उत्तर काय असणार आहे? अंडर. ठीक आहे. अचूक उत्तर अंडर. पुढे पहा 7. प्रश्न क्रमांक 7 आहे. चूज द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह. चूज द इनकरेक्ट. प्रश्न व्यवस्थित वाचायचा. इनकरेक्ट आहे ते. इनकरेक्ट म्हणजे काय? इनकरेक्ट म्हणजे चुकलेलं, बरोबर की नाही? चूक पेअर, चुकीची जोडी. पेअर म्हणजे जोडी. चुकीची जोडी आपल्याला खालच्या ऑप्शन मधून शोधायची आहे. कोणती आहे चुकीची जोडी? मग या ठिकाणी आपण पाहूया ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे. विल नॉट आणि वोंट. आपल्याला लगेच कळालं का हे काय आहेत? त्यांचे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स आपण त्याला म्हणतो, बरोबर की नाही? कॉन्ट्रॅक्टर फॉर्म आपण त्याला म्हणतो. विल नॉट कसं लिहिलं जातं कॉन्ट्रॅक्टर फॉर्म मध्ये? तर विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टर फॉर्म जो आहे हा बरोबर आहे. शाल नॉटचा हा आहे का? नाही, हा चुकीचा आहे, बरोबर. हा जो कॉन्ट्रॅक्टर फॉर्म आहे शाल नॉटचा, हा चुकीचा आहे. त्यानंतर पुढे काय आहे? पुढे आहे
त्यानंतर पुढे आहे दुसरा ऑप्शन. त्या ऑप्शनमध्ये काय लिहिलेलं आहे पहा बरं. त्या ऑप्शनमध्ये लिहिलेलं आहे लेट अस. लेट असचा कॉन्टॅक्ट फॉर्म लेट्स बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. हॅव नॉटचा कॉन्टॅक्ट फॉर्म हॅवंट बरोबर आहे, फक्त हा चुकीचा आहे. मग शॅल नॉटचा कॉन्टॅक्टर फॉर्म काय असतो? तो असतो शँट. SHAN ॲपॉस्ट्रॉफी आणि टी, शँट. हा आहे शॅल नॉटचा कॉन्टॅक्टर फॉर्म. म्हणजे ही जी जोडी आहे ना, ही चुकीची आहे आणि ही शोधायला आपल्याला सांगितली होती. मग ऑप्शन नंबर 2 झाला आपला बरोबर ऑप्शन. बरोबर ऑप्शन, ठीक आहे, बरोबर पर्याय झाला. पुढे पहा प्रश्न क्रमांक 8. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचे, अचूक पर्याय शोधायचा आहे, म्हणजे बरोबर पर्याय शोधायचा आहे खालच्या वाक्यांसाठी. पहा बरं. दे डॅश डॅश गारमेंट्स इन द डॅश डॅश. दे डॅश डॅश गारमेंट इन द डॅश डॅश. दे म्हणजे काय? ते. गारमेंट म्हणजे काय? कपडे. इन द डॅश डॅश. आणि ऑप्शनचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी सेल असं काहीतरी लिहिलंय. सेल म्हणजे विकणे. ते विकतात कपडे. इन द म्हणजे कशात. इन आहे ना, इन. मग ते कपडे कशात विकतात असा या ठिकाणी एक साधारण अर्थ आपल्याला सापडतोय. तर आपण पाहूया. तर पहिला ऑप्शन आहे सेल. सेल म्हणजे काय? विकणे. परंतु सेल म्हणजे काय? हा सेल. हा सेल म्हणजे वल्हवणे किंवा बोट चालवणे, त्यासाठी आपण हा सेल वापरतो. हा सेल, हा सेल आहे, परंतु याला काय म्हणतात? विक्री. बरोबर की नाही? विक्री किंवा विक्रीसाठी ज्या गोष्टी एका ठिकाणी ठेवलेल्या असतात ना, त्याला सेल असं म्हणतात. म्हणतो की नाही आपण, सेलमधून मी ही गोष्ट आणली, सेलमधून मी ते आणलं, सेलमधून मी हे आणलं. बरोबर की नाही? तर हा सेल आहे, परंतु हा या ठिकाणी सूट होत नाही. बरोबर की नाही? या ठिकाणी सूट होत नाही. आणि हा जो सेल आहे हा या ठिकाणी सूट सूट होत नाही. परंतु हा जो सेल आहे ना, या ठिकाणी बरोबर सूट होतोय. पहा बरं. दे सेल. दे सेल म्हणजे ते विकतात. ते विकतात. SELL. ते विकतात गारमेंट्स. ते कपडे विकतात. इन द डॅश डॅश. आणि कशामध्ये विकतात? तर सेलमध्ये विकतात. SALE. ते सेलमध्ये त्यांचे कपडे विकतात. बरोबर. आता झालं बरोबर. आता हा सेल म्हणजे काय? हा सेल म्हणजे हा वेगळा सेल आहे. आपण बॅटरी वगैरे त्याला म्हणू शकतो. आणि हा सेल म्हणजे या ठिकाणी हे विक्रीचं ठिकाण. दे सेल गारमेंट इन द सेल. मग आपलं अचूक उत्तर कोणतं असणार आहे? हे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग सेंटेन्स. करेक्ट ऑप्शन शोधायचं आपल्याला खालील वाक्यांसाठी. द सन इज ऑलवेज इन द डॅश डॅश डिरेक्शन. द सन इज ऑलवेज. जो सन म्हणजे सूर्य नेहमी. इन द डॅश डॅश डिरेक्शन ॲट 6 PM. म्हणजे जो सूर्य आहे तो नेहमी या डिरेक्शनमध्ये असतो. कधी? 6 PM. 6 PM म्हणजे काय? PM ही जी कॉन्सेप्ट आहे ही संध्याकाळची आहे, है ना, की दुपारच्या नंतर. दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:59 मिनिटापर्यंत AM असतं. AM असतं. आणि त्यानंतर 12 झाले की त्याला नून म्हणतो आपण. बरोबर की नाही? आणि 12च्या नंतर जो काही वेळ होईल त्या सगळ्याला आपण PM म्हणतो. रात्री 11 पर्यंत, 11:59 पर्यंत. बरोबर की नाही? मग दुपारी 12 नंतरचे संध्याकाळी एकदम रात्री 11:59 सगळे PM असतात. मग पहा बरं, हा जो PM आहे ही कधीची वेळ आहे? 6ची. म्हणजे ही संध्याकाळी 6 वाजल्याची आहे. मग पहा, संध्याकाळी 6 वाजता सूर्य कुठे असतो? कोणत्या दिशेला असतो? पश्चिमेला असतो की नाही? ईस्ट म्हणजे पूर्व, वेस्ट म्हणजे पश्चिम. मग हे असणार आपलं बरोबर उत्तर. नॉर्थ म्हणजे उत्तर आणि साऊथ म्हणजे दक्षिण. अचूक उत्तर कोणतं असणार? ऑप्शन नंबर 2. बरोबर. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न 10वा पहा. प्रश्न 10वा याला व्यवस्थित वाचून घ्या. इन्स्ट्रक्शन फॉर द इन्स्ट्रक्शन फॉर द क्वेश्चन नंबर 10 to 12. काय आहेत पहा बरं इन्स्ट्रक्शन्स. रीड द पॅसेज. रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे जो पॅसेज आहे तो केअरफुली वाचा, काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर काय करा? आन्सर करा. पाहूया आपण वाचून. मदर डक वॉज रिअली प्राऊड ऑफ हर 6 न्यू डकलिंग्स. म्हणजे जी आई आहे, कोणती? मदर डक म्हणजे जी बदकीन आहे, तिला आपल्या नवीन डकलिंग्स म्हणजे कशाला काय म्हणतात? बदकाची जी पिल्लं आहेत
त्याला डकलिंग्स म्हणतात. ती खूप प्राऊड करायची, तिला खूप गर्व व्हायचा तिच्या 6 नवीन पिलांवरती. कशावरती व्हायचा? 6 नवीन पिलांवरती. दे वर सॉफ्ट, ते कसे होते? सॉफ्ट होते, फ्लफी होते म्हणजे गुबगुबीत होते, आणि येल्लो म्हणजे पिवळे पिवळे होते. सच फाईन लिटल डकलिंग्स. आणि हे जे छान छान डकलिंग्स आहेत ते. बट द सेवन्थ वन, परंतु जो 7वा आहे, कितवा? 7वा. इथे आहेत 6, आणि जो 7वा म्हणजे त्याला 7 आहेत पिलं, बरोबर की नाही? सेवन्थ वन वॉज व्हेरी डिफरंट. तो खूप वेगळा होता. 7वा कसा होता? वेगळा होता. इट वॉज बिगर, तो मोठा होता. अँड इट्स फीदर्स, त्याचे जे पंख आहेत ते वेर ग्रे अँड शॅगी, ते कसे होते? वेगळे होते, इतर पिलांपेक्षा काळपट होते, आणि तेवढे मऊ नव्हते, है ना की? तेवढे जे गुबगुबीतपणा त्याच्यामध्ये नव्हता, खडबडीत होते. मग आपण आता काय करूया? खालचे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं देऊया. पहा बरं, पहिला काय आहे? पहिला आहे, हाऊ मेनी डकलिंग्स आर मेन्शन इन द पॅसेज. तर किती डकलिंग्स म्हणजे किती बदकाच्या पिलांच्या बाबत वरच्या पॅसेजमध्ये बोललेलं आहे? तर किती आहेत ते पहा बरं. इथे 6 आहेत, आणि इथं म्हटलंय की 7 आहेत. टोटल किती आहेत? 7. बरोबर. खाली आहेत चौथा ऑप्शन पहा बरं. चौथा ऑप्शन आहे 7. मग आपलं उत्तर असणार ऑप्शन नंबर 4. फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. तर वरच्या पॅसेजमध्ये एखादा ऑर्डिनल नंबर मेन्शन केलेला आहे की नाही ते पहा बरं. आहे का? आहे. हे पहा, या ठिकाणी ऑर्डिनल नंबर आपण कशाला म्हणतो? तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ असे जे नंबर असतात ना, त्याला आपण ऑर्डिनल नंबर असं म्हणतो. मग आपल्या या ठिकाणी आता हा 6 ऑर्डिनल नंबर नाहीये, तर त्या ऑर्डिनल नंबर 6चा कोणता असणार? सिक्स्थ हा ऑर्डिनल नंबर असणार. पण तो फक्त 6, त्याला ऑर्डिनल नंबर नाही म्हणत. या ठिकाणी आहे 7. हा जो 7 असता, फक्त 7, SEVEN, तर याला ऑर्डिनल नंबर नसतं म्हटलं. परंतु हा या ठिकाणी कसा आहे? SEVENTH, 7th आहे. मग हा झाला ऑर्डिनल नंबर. म्हणून आपला चौथा ऑप्शन बरोबर. ओके. चला पुढचा काय आहे पहा बरं प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, फाइंड द ऑर्डिनल नंबर. आता तर झाला आपला 12वा. पहा 12वा प्रश्न काय आहे? फाइंड द ऑर्डिनल नंबर, हाच आपण पाहतोय ना, बरोबर. फाइंड द ऑर्डिनल नंबर मेन्शन इन द पॅसेज. तर या ठिकाणी 7th हा ऑर्डिनल नंबर आहे, आणि ऑप्शन नंबर 2 काय आहे? आपलं अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे. चल पुढे 12वा प्रश्न. फाइंड द ऑपोजिट ऑफ द वर्ड सेम फ्रॉम द पॅसेज. सेमचा अपोजिट वर्ड म्हणजे सेम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पॅसेजमध्ये कोणता आहे? सेम म्हणजे सारखा. मग त्याच्या विरुद्ध काय असणार? वेगळा. सारखा वेगळा, सारखा वेगळा. मग पहा बरं, या ठिकाणी या पॅसेजमध्ये कोणता आहे वेगळा सेमचा विरुद्धार्थी शब्द? तर तो असणार आहे डिफरंट. पहा, 7th वॉज व्हेरी डिफरंट म्हणजे तो वेगळा होता. बाकीच्या 6पेक्षा तो कसा होता? वेगळा होता, डिफरंट होता. बरोबर की नाही? मग सेमचा समानार्थी शब्द कोणता असणार? तो असणार डिफरंट. या ठिकाणी आहे ऑप्शन नंबर 3, डिफरंट. ओके. चला 13वा पहा बरं. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड चेन ऑफ अल्फाबेटिकल ऑर्डर. तर खालची जी अल्फाबेटिकल ऑर्डर आहे ती आपल्याला कंप्लीट करायची, आणि त्यासाठी मध्ये एक नवीन शब्द आपल्याला ऑप्शनमधून शोधायचा आहे. तर पहा, हे जे सगळे शब्द आहेत ते कशाने सुरुवात झालेले आहेत? पी पी पी. ठीक आहे. मग या ठिकाणी सुद्धा काय असणार आहे? पीनेच सुरू झालेला शब्द असणार आहे. आता सगळे जर पीने आहे, तर मग आपल्याला कोणत्या अक्षराचा सहारा घ्यावा लागेल बरं? दुसरं अक्षर पहा. दुसरं अक्षर या ठिकाणी आहे ए, आणि त्यानंतर आहे ई, म्हणजे ए च्या नंतर झालं ई. बरोबर की नाही? मग आता या ठिकाणी आपल्याला ईच्या नंतर असलेला शब्द शोधावा लागणार आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी यू आहे, म्हणजे यूच्या आधीचं ते असलं पाहिजे. यूच्या आधीचं असलं पाहिजे आणि ईच्या नंतरचं असलं पाहिजे. पहा बरं, खालच्या ऑप्शनमध्ये कोणत्या शब्दाचं दुसरं अक्षर हे ईच्या नंतरचं आहे आणि यूच्या आधीचं आहे? पहा बरं. दुसरं अक्षर ए नाही, हे तर ईच्या आधीच आहे, आपल्या ईच्या नंतरचं पाहिजे ना. या ठिकाणी हे पहा ओ, हे बरोबर आहे. हे ईच्या नंतरचं आहे आणि यूच्या आधीच आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी असणार आहे पॉटर, POTTER. आता हे का बरं नाही आहेत? कारण या ठिकाणी यू आहे, बरोबर ना.
यू आहे. मग यू आपल्याला आहे याच्या आधीचं आणि याच्या नंतरचं पण आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त सुटेबल आपल्यासाठी ओ आहे. बरोबर की नाही? ओ आहे. ठीक आहे. त्यानंतर हे पण नसणार आहे. हेच आपलं अचूक उत्तर आहे, पॉटर. ओके, चला पुढे. 14वा प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह फॉर द सेंटेन्स गिवन बिलो. प्लीज गिव्ह मी डॅश डॅश 1 रुपी नोट. या ठिकाणी आपल्याला आर्टिकल लिहायचं. आर्टिकल, तर आर्टिकल आपल्याला लिहायचंय, तर आपण कोणतं लिहिणार? 1 रुपी यासाठी. तर यासाठी वनचा जो उच्चार होतो, प्रोनाऊन्सिएशन वनचं व असं होतं, व. या ठिकाणी जरी तुम्हाला ओ दिसला, जरी तो वॉवेल्स असला, तरी त्याचा उच्चार कशासारखा होतो? व सारखा. मग आपण काय करणार? अ लिहिणार इथे. बरोबर की नाही? अ 1 रुपी नोट. काय असणार ऑप्शन आपला? बरोबर ऑप्शन कोणता असणार? ए, म्हणजेच ऑप्शन नंबर 4. 15 पहा बरं. 15. ऑब्झर्व द पिक्चर. चित्र पहा आणि चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट. करेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे. पहा बरं चित्र. चित्रामध्ये एक मुलगा काय करतोय? झाडांना पाणी घालतोय. द प्लांट्स रेग्युलरली डॅश डॅश द प्लांट्स रेग्युलरली, म्हणजे झाडांना डॅश डॅश करा. आणि तो काय करतोय? प्लॉ. प्लॉग म्हणजे काय? प्लॉ म्हणजे काय? नांगरणे. बरोबर नाही? बरोबर की नाही? त्यानंतर आपल्याला काय करतो इथे? पाणी घालण्याविषयी पहा. पहा बरं काय आहे? पाणी घालणे, तर वॉटर आहे. वॉटर. या ठिकाणी आपल्या येणार वॉटर. वॉटर. वॉटर द प्लांट रेग्युलरली, म्हणजे झाडांना काय करा? रोज पाणी घाला. ठीक आहे. हे आहे आपलं अचूक उत्तर. पुढे पहा बरं. हे अचूक उत्तर आहे ना? ठीक आहे. चल पुढे 16वा प्रश्न पहा. 16वा. फाइंड द डिफरंट साऊंड. फाइंड द डिफरंट साऊंड. डिफरंट म्हणजे वेगळा. डिफरंट साऊंड, वेगळा आवाज ऑफ द लेटर सी. म्हणजे सी या लेटरचा वेगळा आवाज आपल्याला शोधायचा. कुठून? फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह, खालच्या पर्यायामधून. या ठिकाणी पहा. पहिला आहे सीचा आवाज काय होतं बरं? कसं वाचायचं याला? कार्ट. असं वाचायचं ना? कार्ट. म्हणजे सीचा आवाज काय आहे याच्यामध्ये? क आहे. याला कसं वाचणार? काउंट. का उंट. मग या ठिकाणी सीचा आवाज कसा झाला? क झाला. इथं काय आहे? हे काय? हे काय वाचू आपण? सेंटर. काय वाचलं आपण? सेंटर. म्हणजे या ठिकाणी सीचा आवाज कसा आहे? स आहे. याच्यामध्ये क आहे, याच्यामध्ये क आहे, परंतु याच्यामध्ये स आहे. स. आता चौथा जो ऑप्शन आहे, याला आपण कसं वाचूया? कार्ड. कार्ड. बरोबर की नाही? या ठिकाणी क चा आवाज कसा आहे? क. मग यामध्ये क आहे, यामध्ये क आहे, यामध्ये क आहे, परंतु याच्यामध्ये सीचा आवाज स असा आहे. सेंटर. मग आपलं उत्तर कोणतं असणार? आपल्याला डिफरंट शोधायचा ना? डिफरंट म्हणजे वेगळा. मग हा जो आहे हा तिन्हींपेक्षा वेगळा आहे. याला मग आपण टिक मार्क करूया. बरोबर उत्तर आपलं 16व्याचं. ठीक आहे. पुढे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. युसुफ इज रीडिंग अ न्यूजपेपर. हिज ब्रदर वॉन्ट्स टू कॉल हिम फॉर द डिनर ही रिक्वेस्ट. हा जो युसुफ आहे ना, तो काय करतोय? न्यूजपेपर वाचतोय. काय वाचतोय? न्यूजपेपर वाचतोय. पहा या ठिकाणी लिहिलंय. हा जो युसुफ आहे हा न्यूजपेपर वाचतोय. हिज ब्रदर वॉन्ट्स, त्याचा भाऊ, भावाची काय इच्छा आहे की टू कॉल हिम फॉर डिनर, तो त्याला जेवायला बोलवायला गेला. तर मग तो कसं बोलणार? ही रिक्वेस्ट तो कशी विनंती करणार? प्लीज कीप रीडिंग म्हणणार का? तू वाचत बस असं म्हणणार का? बरोबर की असं म्हणणार का? का गुड आफ्टरनून ब्रदर का शुभ दुपार असं म्हणणार? की यू आर वेलकम, चांगलं आहे असं म्हणणार का? तुमचं स्वागत आहे असं म्हणणार का? की एक्सक्यूज मी ब्रदर असं म्हणणार? एक्सक्यूज मी ब्रदर म्हणणार, कारण तो न्यूजपेपर वाचतोय ना, त्याच्या कामामध्ये काय झालं? डिस्टर्ब झाला. मग तो आधी काय म्हणणार? एक्सक्यूज मी ब्रदर असं म्हणणार. बरोबर की नाही? हे उत्तर आपलं बरोबर आहे. पहा पुढे प्रश्न 18वा. फाइंड द करेक्ट वर्ड फॉर द कम्प्लीट मेसेज गिवन बिलो. प्लांट्स डॅश डॅश प्लांट्स नॉट गार्बेज. गार्बेज म्हणजे काय? कचरा. बरोबर की नाही? गार्बेज म्हणजे कचरा. तर खालील ऑप्शनमध्ये पहा. स्यू, ग्रो, कट, रूट. तर या ठिकाणी आपल्याला एक पार्ट घ्यायचा आहे. कोणता शब्द या ठिकाणी लिहिल्यानंतर हे वाक्य व्यवस्थित पूर्ण होतं? पहा बरं. तर या ठिकाणी कट केलं,
कट प्लांट्स नॉट गार्बेज, सीव प्लांट्स नॉट गार्बेज, ग्रो प्लांट्स नॉट गार्बेज, की रूट्स प्लांट्स नॉट गार्बेज. तर या ठिकाणी हा जो पर्याय आहे ना, हा सूट होतो या ठिकाणी, रूट्स ऑफ प्लांट. कारण आपण जे प्लांटचे जे रूट्स असतात, मुळं असतात, ते फेकून देतो, कारण असं वाटतं आपल्याला की त्याचा काही उपयोग नाही, परंतु तसं नाहीये. रूट्स प्लांट्स नॉट गार्बेज. जे रूट्स आहेत ना, ते काही गार्बेज नाही आहेत. रूट्स प्लांट्स नॉट गार्बेज. ठीक आहे, पुढे 19 प्रश्न क्रमांक 19. फाइंड द सेंटेन्स विथ द इनकरेक्ट पंक्च्युएशन मार्क. खालीलपैकी आपल्याला इनकरेक्ट म्हणजे चुकीचं वाक्य शोधायचं आहे. परंतु कसं, तर पंक्च्युएशन मार्क, जे पंक्च्युएशन मार्क आहे ना, म्हणजे जी विरामचिन्ह आहेत, याच्यामध्ये चूक आहे असं वाक्य शोधायचं आहे. तर पहा पहिला ऑप्शन, हाऊ आर यू. हा काय वाटतं तुम्हाला? हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात, प्रश्न आहे की नाही? मग प्रश्न जर असेल तर या ठिकाणी एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह नको आहे. या ठिकाणी काय असलं पाहिजे? प्रश्नवाचक चिन्ह. म्हणजे हे काय आहे? काय आहे हे चुकीचं आहे. म्हणजे हेच आपल्याला अचूक उत्तर मानावं लागणार आहे. दुसरा पहा बरं ऑप्शन, हाऊ नाईस, किती छान. आणि या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे हे बरोबर आहे. चौथा पहा बरं, आर यू क्रेझी, तू वेडा आहेस का? हा प्रश्न आहे आणि या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे, क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा बरोबर आहे. व्हॉट अ सरप्राईज, व्हॉट अ सरप्राईज. आणि या ठिकाणी आश्चर्य चकित झाल्यासारखं हे वाक्य आहे आणि या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क आहे, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. परंतु हे पहा, हाऊ आर यू, तू कसा आहेस, प्रश्न तर विचारलाय, परंतु चिन्ह काय आहे? उद्गारवाचक. मग हे चुकीचं आहे. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1, कारण आपल्याला चुकीचं विचारलंय ना, इनकरेक्ट शोधायचंय. बरोबर, पुढे सिलेक्ट द प्रॉपर ऑप्शन टू कम्प्लीट द वर्ड रजिस्टर. एक वर्ड रजिस्टर आहे, याला कम्प्लीट करायचंय आपल्याला. काय करायचंय? कम्प्लीट करायचं आहे. मग आपण कसं करणार त्याला कम्प्लीट? तर पुढे आपल्याला काय करायचंय की जी रिकामी जागा आहे ना या ठिकाणी सुटेबल वर्ड आपल्याला शोधायचा आहे. काय असणार आहे सुटेबल वर्ड? तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ग्रोल, क्लक, बज आणि स्क्विल हे काय आहेत? हे मित्रांनो प्राण्यांचे, पक्ष्यांचे, किड्यांचे हे आवाज आहेत. बरोबर की नाही? प्राणी मात्रांचे हे काय आहेत? आवाज आहेत. बदकाचं क्लक, याचं त्यानंतर ग्रोलिंग, गुरगुरणे वगैरे असे हे आवाज आहेत. परंतु ब्लो, ब्लो म्हणजे फुंकणे, शेअर म्हणजे शेअर करणे, भागीदारी, फ्लो म्हणजे वाहने. परंतु या ठिकाणी जे क्रोक आहे ना, क्रोक हा बेडकाचा आवाज आहे, बेडकाचा, CROAK. मग हे झालं आपलं वर्ड रजिस्टर पूर्ण, कारण यामध्ये आता सर्व प्राण्यांचे, पक्ष्यांचे काय आहेत? आवाज आहेत. ठीक आहे. मग आपला अचूक पर्याय कोणता असणार? क्रोक. ठीक आहे. तर पुढे 21. सिलेक्ट द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह शोधायचा आहे. डॅश डॅश ही डॅश डॅश अ लेटर येस्टरडे, ही डॅश डॅश अ लेटर येस्टरडे. त्याने पत्र लिहिलं, कधी लिहिलं? काल लिहिलं. बरोबर की नाही? म्हणजे तो काळ कोणता असणार आहे? भूतकाळ असणार आहे. ते लेटर त्याने लिहून पूर्ण केलेलं आहे. मग आपण या ठिकाणी रिकाम्या जागेच्या ठिकाणी कोणतं ऑप्शन लिहिणार? राईट्स म्हणजे लिहितो. परंतु ज्यावेळेस येस प्रत्यय लागतं त्यावेळेस आपण वर्तमान काळ मानतो. राईट, राईट ही क्रियापदाचं काय आहे? पहिलं रूप आहे, म्हणजे वर्तमानकाळी रूप आहे. रायटिंग या ठिकाणी अपूर्ण वर्तमान काळ आहे. आणि रोट आहे हा भूतकाळी रूप आहे क्रियापदाचं. आणि ही जी घटना घडली ती पण कधी घडली आहे? भूतकाळामध्ये. मग आपण इथे काय लिहिणार? WROTE, रोट. ही रोट अ लेटर. ठीक आहे. ऑप्शनला टिक केलं का आपण? हां, ठीक आहे. कुठे ऑप्शन? हे आहे करेक्ट ऑप्शन. चला पुढे 22. रुबी मीट्स हर फ्रेंड ॲट द लंच टाइम. ही जी रुबी आहे ती भेटते कुणाला? तिच्या मित्राला भेटते. लंच ॲट द लंच टाइम. हाऊ विल शी ग्रीट हिम. तर ती म्हणजे रुबी त्याला कशी ग्रीट करेल, म्हणजे कसं वेलकम करेल?
कसं स्वागत करेल? चूज द करेक्ट ऑप्शन. तर आपण काय म्हटलंय की लंच 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 आपण कधी म्हणतो रे? लंच सकाळच्या म्हणजे दुपारच्या जेवणाला म्हणतो की रात्रीच्या जेवणाला म्हणतो? तर लंच आपण दुपारच्या जेवणाला म्हणतो. कशाच्या? दुपारचं जे जेवण असतं त्याला आपण लंच म्हणतो. आणि रात्रीच्या जेवणाला काय म्हणतो आपण? डिनर, आहे की नाही? डिनर म्हणतो. आता आपण पाहूया तिने काय काय म्हटलेलं आहे. तर ती गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग म्हणायला पाहिजे का तिने दुपारच्या जेवणाला? तर नाही म्हणायला पाहिजे. दुसरा ऑप्शन आहे गुड नाईट. तर ती दुपारच्या जेवणाच्या वेळेला जर भेटले तर तिने गुड नाईट म्हणायला पाहिजे का? नाही म्हणायला पाहिजे. गुड मॉर्निंग म्हणेल का ती? नाही म्हणणार. गुड मॉर्निंग आपण सकाळी म्हणतो, गुड नाईट आपण रात्री म्हणतो, गुड इव्हिनिंग आपण संध्याकाळी म्हणतो. चौथा ऑप्शन पहा, गुड आफ्टरनून म्हणजे शुभ दुपार, हे आपण दुपारी म्हणतो. जेवणाच्या वेळेला, दुपारच्या जेवणाच्या वेळेला म्हणजेच लंचच्या वेळेला आपण गुड आफ्टरनून म्हणू शकतो. म्हणजे आपला चौथा ऑप्शन, चौथा पर्याय बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढे 23. फाइंड द पंक्च्युएशन मार्क मिसिंग इन द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे खालचं हे जे सेंटेन्स आहे ना, यामध्ये एक पंक्च्युएशन मार्क, एक विरामचिन्ह चुकीचं आहे. चुकीचं म्हणण्यापेक्षा मिसिंग आहे, कमी आहे. तर ते कोणतं असायला पाहिजे? कोणतं पंक्च्युएशन मार्क या ठिकाणी चुकीचं असायला पाहिजे? पहा बरं, आपण चेक करूया. या ठिकाणी आहे कॉमा, ही सेटच्या नंतर हा कॉमा आहे, बरोबर आहे. आणि एखाद्या व्यक्तीने जर एखादं वाक्य म्हटलं गेलं तर ते दुहेरी अवतरणामध्ये असायला पाहिजे. दुहेरी अवतरण चिन्ह त्याप्रमाणे हे बरोबर आहे. ठीक आहे. ये आणि त्यानंतर इट्स जस्ट अ मॅटर ऑफ प्रॅक्टिस, म्हणजे हे उद्गारवाचक वाक्य आहे म्हणून शेवटी उद्गार चिन्ह सुद्धा लावलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. मग कोणतं चुकलेलं आहे? कॉमा असायला पाहिजे, एक्सक्लेमेशन असायला पाहिजे, ॲपॉस्ट्रॉफी असायला पाहिजे की फुल स्टॉप असायला पाहिजे? तर एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी दिलेला आहे. फुल स्टॉप इथे असणार नाहीये कारण शेवटी एक्सक्लेमेशन मार्क लावलेला आहे. कॉमा पण इथे दिलेला आहे. मग कोणतं असणार आहे? ॲपॉस्ट्रॉफी. पण तो कुठे लागणार? तो लागणार या इट्समध्ये. तर इट्स कसा असायला पाहिजे? IT'S, बरोबर की नाही? IT'S असा हा या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी असायला पाहिजे, बरोबर की नाही? काय असायला पाहिजे? ॲपॉस्ट्रॉफी या ठिकाणी असायला पाहिजे. ॲपॉस्ट्रॉफी या ठिकाणी मिसिंग आहे. मग आपलं अचूक उत्तर कोणतं असणार? ऑप्शन नंबर 3. पहा बरं पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे? हा, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द गर्ल डुईंग? चित्र दिसायला पाहिजे ना? ठीक आहे. व्हॉट इज द गर्ल डुईंग म्हणजे जी गर्ल आहे, जी मुलगी आहे, ती काय करते? स्वीपिंग. स्वीपिंग म्हणजे काय? साफसफाई करणे, झाडू मारणे. कुकिंग. कुकिंग म्हणजे काय? स्वयंपाक करणे. क्लाइम्बिंग. क्लाइम्बिंग म्हणजे एखाद्या डोंगरावरती, झाडावरती चढणे. सिंगिंग म्हणजे गायन करणे. तर काय करते ती? पहा, तिच्या हातामध्ये झाडू आहे, खाली कचरा आहे, ती झाडू मारते की नाही? म्हणजे स्वीपिंग करते. मग अचूक उत्तर कोणतं असणार? तिचं उत्तर असणार आहे स्वीपिंग. तर मित्रांनो, आपण काय करूया, असेच स्कॉलरशिपची जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडवूया, पाहूया. आणि तुम्हाला काही जर अडचण असेल तर तुम्ही काय करत जा, हे की कमेंट करत जा. कमेंटने काय होणार आहे की मला पटपट त्याच्यावरती उत्तरं देता येतील आणि तुमचे जे काय प्रश्न असतील ना ते मला सोडवता येतील. पुढे पहा बरं काय आहे. 25वा प्रश्न आपला राहिला आहे. रीड द रिडल गिवन बिलो. खाली एक रिडल दिलेलं आहे, कोडं दिलेलं आहे, अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आणि ऑप्शनमधून आपल्याला अचूक पर्याय शोधायचा आहे. पहा बरं काय आहे कोडं. रिडल काय आहे? यू ओपन युअर माउथ टू डू इट. तुम्ही तुमचं तोंड उघडता ते करण्यासाठी. म्हणजे काय करण्यासाठी तेच तर आपल्याला शोधायचं आहे. यू ओपन युअर माउथ टू डू इट. ते करण्यासाठी तुम्ही तुमचं तोंड उघडता. इट शोज यू आर स्लीपी. आणि त्यामुळे असं जाणवतं किंवा त्याचा अर्थ असा होतो, असं करण्याने त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला आता झोप आली. व्हॉट इज इट? तर काय म्हणू त्याला? म्हणजे तुम्ही एक गोष्ट करण्यासाठी तुमचं तोंड उघडता आणि ते करण्यामुळे असं जाणवतं किंवा असं झालेलं असतं की तुम्हाला झोप आली. मग ते काय असणार आहे? ते कप आहे म्हणजे खोकला आहे का? ते यॉन यॉन म्हणजे जांभई आहे का? ते स्नीझिंग आहे का? स्नीज म्हणजे काय तर शिंकणे. त्यानंतर ड्रीम ते स्वप्न आहे का? तर काय आहे यापैकी? तर यापैकी ती आहे जांभई. काय आहे? जांभई. आपण त्याला जांभई म्हणतो.
त्यासाठी तुम्ही तोंड उघडता आणि त्यामुळे असं जाणवतं किंवा असं वाटतं की तुम्हाला काय आलेली आहे, झोप आलेली आहे. मग या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? यॉन. बरोबर? या ठिकाणी आपण आता हा व्हिडिओ संपवतोय. तुम्हाला एखादी प्रश्नपत्रिका सोडून हवी असेल तर तुम्ही मला काय करू शकता? कॉमेंट करू शकता. आपण नक्कीच काय करूया, ती सोडून देण्याचा प्रयत्न करूया.